मंडळी, मला बरेच जण प्रश्न विचारतात की अंडी चालतील का? अंडी खाऊ शकतो का आम्ही? तर मी मागे एक व्हिडिओ बनवला होता की त्याच्यामध्ये सांगितलं होतं की अंडी ही ऑक्टोबरमध्ये खाऊ नका. परंतु माझं असं म्हणणं आहे की अंडी कधी न खाल्लेली कधीही चांगलं. याचं कारण असं की अंडी आत्ता जी येतात ती आपण व्हेज अंडी म्हणतो. ज्या कोंबड्यांपासून ती अंडी येतात त्या अंड्यांमधून पिल्लं तयार होत नाहीत. आणि आपल्याला माहिती आहे, ज्या रजाचा उपयोग होत नाही, ज्या स्त्रीमधल्या अंडाचा गर्भधारणेसाठी उपयोग होत नाही, त्याला रज म्हणतात किंवा पाळीचं द्रव म्हणतात. त्याच्यामुळेच या अंड्यांना पाळीचं द्रव किंवा पाळीचं रज असं म्हटलं तर जास्त वावगं काहींच्या दृष्टिकोनातून ठरत नाही. परंतु या रजापेक्षाही मला ही अंडी कशी तयार केली जातात किंवा कसं त्याचं उत्पन्न वाढवलं जातं हे माझ्यासाठी महत्त्वाचं वाटतं. तर ही जी अंडी आहे, ज्या कोंबड्यांपासून तयार होतात, त्या कोंबड्या अतिशय एका लाईनमध्ये कोंबलेल्या असतात आणि त्यांचं तोंड फक्त बाहेर असतं आणि रात्रंदिवस चरत असतात त्या आणि अंडी देत असतात. त्यांना FDA ने जे काही रूल्स दिलेले आहेत त्याच्यापेक्षाही जास्त प्रमाणात अँटीबायोटिक्स आणि हॉर्मोन्सची इंजेक्शन दिली जातात. त्यामुळे त्या कोंबड्या अंडी तर जास्त देतात, परंतु त्या कोंबड्यांच्या शरीरावर त्याचा अनिष्ट परिणाम झालेला असतो आणि पटापट अंडी देण्यामुळे त्या कोंबड्यांच्या अंड्यांवर पण त्याचा वाईट परिणाम झालेला असतो. त्याच्यामुळे ही अंडी त्याच्यावर मॅक्झिमम अँटीबायोटिक्स आणि मॅक्झिमम हॉर्मोन्स याचा परिणाम आपसुकच झालेला असतो आणि ती अंडी खाल्ली तर आपल्या शरीरावर हार्मोनल इम्बॅलन्स आणि याशिवाय अँटीबायोटिक्सद्वारे आपल्या शरीराची इम्युनिटी कमी होणं असे त्रास आपल्या शरीरामध्ये होऊ शकतात. यासाठी अंडी शक्यतो न खाल्लेली चांगली. जर खायची असतील तर गावठी प्रकारची अंडी असतात, जी फिरत्या कोंबड्यांची असतात, ती खाल्ली तर ती एक वेळ चालू शकतात.